या वर्षी सुद्धा जे ग्रामीण भागातून शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक पाहण्याकरता शहरात उपस्थित असतात, अशा शिवभक्तांसाठी शिवभोजनाची व्यवस्था मंडळाच्या वतीने केलेली आहे। त्याचबरोबर खास या सगळ्या मिरवणुकीसाठी बंदोबस्तात असलेले पोलीस बांधव, सर्व पोलीस बांधवांसाठी सुद्धा भोजनाची व्यवस्था केलेली आहे। या भोजनाचं वैशिष्ट्य असं आहे की या मंडळाला, या उपक्रमाला 6 वर्ष सातत्याने आम्ही पूर्ण करत आहोत। 6वं वर्ष करत असताना पहिल्या वर्षी ज्या पद्धतीनं संपूर्ण जेवण टेबल खुर्चीवर, ही जी या जेवणाचं विशेषता आहे ती अजून तशीच कायम ठेवलेली आहे। या वर्षी सुद्धा जेवणामध्ये टेबल खुर्चीवर व्यवस्था असणार आहे। जेवणामध्ये भात, पुरी, भाजी, अजून राईस, हे सगळ्या 5 पदार्थांचं मिश्रण या जेवणामध्ये असणार आहे। संपूर्ण जेवण हे असणार आहे। हे जेवण कुठेही वाटप नाही आहे, म्हणजे शिवभक्त कुठेही हात पसरून काहीतरी अन्नदान ग्रहण करताय अशा पद्धतीची या भावनेतून हा कार्यक्रम उपलब्ध आपण करत नाही। तर आपण ज्या पद्धतीने आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना घरात बसून आल्यानंतर सन्मानाने टेबल खुर्चीवर जेवणाला बसवतो, अशा पद्धतीचं जेवणाच्या पंक्ती वाढून हा उपक्रम आपण साजरा करतोय। जेवण ही काय खूप मोठी गोष्ट आहे असं मी मानत नाही, पण खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातून दूरवरून आलेला कार्यकर्ता सकाळी लवकर सोलापुरात येतो आणि सकाळी लवकर आलेला रात्री मिरवणुका उशिरा बघून जात असताना पुन्हाही बरोबर आलेल्या कार्यकर्त्याचे हॉटेल बंद असतात, त्यांची मोठ्या प्रमाणात तारंबळ उडते। तर अशा लोकांची सेवा करायला मंगळवेढा तालीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मिळते, हे आम्हीच आमचं भाग्य समजतो की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मोठ्या भव्य मिरवणुकीमध्ये आपलाही काहीतरी सहभाग असला पाहिजे, या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करतोय। या कार्यक्रमाला कुठलीही राजकीय पक्षांची झालं नाही आहे, सर्व पक्षाच्या लोकांना, सर्व सामाजिक संघटनेला एकत्रित करून त्यांना तिथं उपस्थित आणून हा कार्यक्रम केला जातो। या कार्यक्रमाला आपले पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या उपस्थितीमध्ये आणि महापालिकेचे आयुक्त तिली मॅडम, अक्कलकोट अन्नक्षेत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले, तसेच खास कोल्हापूरवरून आमचे